सलामीची जोडी तुम्ही पाहता मैदानामध्ये प्रस्थान झालेली आहे. चेतक पाटील आणि त्यांच्या जोडीला स्वराज म्हात्रे आयकॉन खेळाडू. पहिल्या मॅच मध्ये फक्त 4 आकड्यावरती बाद झाला, परंतु गोलंदाजी चांगली केली स्वराज म्हात्रेनं. बघूया आता पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करतोय स्वराज म्हात्रे आपल्याला बघायचंय. जॉल स्ट्रायकर्स म्हणजेच रॉनी सोलमन यांच्या मालकीचा संघ आता फिल्डिंग साठी उतरलाय. रॉनी सोलमन म्हटलं की स्पॉट बॉयज मित्रमंडळाचे खंदे समर्थक आहेत, एक सपोर्टर आहेत. क्रिकेट वर्षी अगदी निगडीत राहिलेले आहे. क्रिकेटचे चांगले चाहते आहेत, क्रिकेटचे अगदी निश्चिम भक्त राहिलेले आहेत. आणि आता त्यांचा संघ मैदानामध्ये फिल्डिंग करतोय. स्वप्नील देशमुख बॉलिंगसाठी आलाय. कालच रात्री मात्र कानपूरवरून थेट भूमिपुत्र क्रीडांगण त्यानं गाठलाय, कारण आपली स्पर्धा आहे, ही स्पर्धा खेळण्यासाठी आलाय. पहिला बॉल फुलर लाईनचा स्विंग केला बॉलला, क्षेत्ररक्षक नाही, स्क्वेअर ऑफ द विकेट आणि बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती आलाय स्वराजच्या बॅटमधून चौकार. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा फुलटोस टाकला होता, तिथे चौकार आला होता स्वप्नीलच्या विरोधामध्ये. ओव्हर पिच बॉल, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्हचा फटका डीप मध्ये. आता लॉंग ऑफ चालला, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला अभिषेक कडून बॉल फेड होतोय, तोपर्यंत सिंगल कंप्लीट झालेली आहे स्वराज म्हात्रेच्या बॅटमधून. आणि या सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होती 5. स्वराज म्हात्रे म्हटलं की ग्रामीण क्रिकेट किंबहुना खुल्या गटाच्या स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूनं. चांगला बॉल आहे, चांगला यॉर्कर, परंतु विकेट किपरनं लाईन मिस केली आणि आता बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये चाललाय. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन बॅटला कुठेतरी ब्रश झाला बॉल चेतकच्या, त्यामुळे चेतकच्या खात्यामध्ये 4 रन येत आहेत. आणि या 4 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होती 9 रन. चांगलं संगीत तुम्ही ऐकताय. स्कोअरबोर्ड होती आता रन आहेत 9. 2 चौकार आलेत. फटका चांगला आहे, बॅटचा स्विंग चांगला आहे आणि क्षेत्ररक्षकाला आता बीट करून बॉल चाललाय. एक टप्पा घेऊ येत बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणखीन एक येतोय चेतक पाटीलच्या बॅट मधून चौकार. कुमार ध्रुव राजेश बेटा यांच्याकडून ती ट्रॉफी स्पॉन्सर केलेली आहे. आज तुम्ही पाहताय की रेडमून एजन्सी न मात्र उद्योग क्षेत्रामध्ये अगदी वेगळी उंच भरारी घेतलेली आहे. त्यांचे सध्या डॉक्टर राजेश बेटा स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत.
डाव्या एसटीच्या बाहेर हा बॉल पिचिंग केलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीनं आता स्कोर बोर्डवरती रन आहे 14. ओ बॅटची कडा कॉट बिहाइंड द विकेट आणि खूप चांगला झेल पकडलाय ॲज अ विकेट किपर विनेश म्हात्रेनं. फलंदाज होतो बाद. विकेटचं पतन सुनील सिंग 0 बाद. स्वराज मात्र बाद झाला होता 13 आकड्यावरती. या मॅच मध्ये 13 आकड्यावरतीच बाद झालाय पंकज फायटर्स टीमचा, परंतु फलंदाज वेगळा चेतक पाटील बाद झालाय आणि 14 वरती दुसरी विकेट गमावली. आता 2 धक्के लागलेत. चांगली गोलंदाजी. स्वप्नीलनं पहिल्या सुरुवातीला थोडासा मार खाल्ला, त्यानंतर मात्र चौथ्या 5व्या बॉलवरती 5व्या 6व्या बॉलवरती त्यानं 2 धक्के दिलेत. कमबॅक केलाय. 2 विकेट्स प्राप्त केले. आता अजय टाकाला बॉलिंगसाठी. एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, लेफ्ट आर्म स्पिनर. एक चांगली सीम पोझिशन आपल्याला हे सातत्यानं पाहायला मिळते अजय टाकची. फार एंड कडून आता गोलंदाजीसाठी याला ओव्हर नंबर 2 मध्ये आणि नवीन फलंदाज आता कल्पेश आला बॅटिंगसाठी. सुराजच्या जोडीला पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 2 गडी बाद. स्कोर बोर्डवरती रन आहेत 14. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल सुराजसाठी. अजय टाक क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही पाहता एक लॉंग ऑन डीप मध्ये तैनात ठेवलाय. एक डीप मध्ये मिड विकेटला जीवन गोपाल आहे आणि डीप मध्ये एक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु इथे स्विंग इन अ मिस. टप्पा पडल्यानंतर थोडीशी गती काढली ती सुराजच्या विरोधामध्ये. या बॉलवरती अजय टकनं आणि बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. फुटवर्क नव्हतं स्वराज मात्रेचं. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, स्वीपचा प्रयत्न हाणून पाडलाय अजय टकनं. पहिला बॉल डॉट. दुसरा बॉल बॅकफुटला जात असताना इथे पॉइंटला संधी होती स्वप्नील पाटील सोप्याकडून, परंतु झेल सोडला. त्यानंतर बॉल डीप मध्ये पॉइंटला चाललाय. तोपर्यंत 2 धाबा ते कंप्लीट केलेत. खरं तर हा झेल घेतला असता तर कदाचित स्वप्नील पाटील या स्पर्धेच्या फ्रेम मध्ये आला असता. असे झेल घेणं सोपं नसतं. अगदी जमिनीलगत झेल घेणं, तेवढ्यात वेगाने बॉलवरती नजर ठेवणं स्वप्नीलला जमलं नाही आणि ते झेल सोडला. 2 धाबा ते कंप्लीट झालेत. ओ आडव्या बॅटने स्विचिटचा प्रयत्न, परंतु पंचाकडे हलकीशी अपीलला खारिज केले पंचानं. डॉट बॉलची होते समाप्ती. टीमची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवरती रन आहे 16. सोराजला शांत ठेवलाय अजय टाकनं. या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये फक्त 2च धाबा खर्च केलेत. म्हणजे या ओव्हरचा प्रवास अजय टाकचा चांगला राहिलाय सध्या तरी. 16 वरती 2. ओ पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, मागे चाललाय क्षेत्ररक्षक. आता शॉट फाईन लेगचा जातोय. गणेश मुकादम. तोपर्यंत 2 धाबा ते मिळत आहेत स्वराजला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती आतापर्यंत 18. 2 गडी बाद 18 धाबा. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या. 2 विकेट्स ते गमावल्यात. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये 4च धाबा खर्च केलेत अजय टकनं. सुंदर गोलंदाजी करतोय. विकेटचा अगदी चांगला वापर, विकेटच्या योग्य डेप्थवरती बॉल हिट केलेत अजय टाकनं. संधी दिली नाही, जास्त रूम दिला नाही. चांगली लेन, चांगली लाईनचा वापर केला अजय टकनं. हो इथे स्टेप आउट करत असताना मारण्याचा प्रयत्न, टॉप एज लागलाय. लॉंग ऑफ चाललाय त्या बॉलच्या खाली. ओ हो हो हो, काय कडक प्रयत्न होता सोहम शिंदे. बॉल पर्यंत जजमेंट केलं होतं, परंतु त्याला समजलं की बॉल आता माझ्या मागे चाललाय. त्यानं उडी घेतली होती. एक हाताने झेल पकडण्याचा प्रयत्न, परंतु चांगला प्रयत्न. झेल तर कंप्लीट करता आला नाहीये, परंतु एक एफर्ट चांगला होता. डेडिकेशन, समर्पण आपल्या टीमसाठी.
सोहमनं दिलाय 2 धावा ते कंप्लीट झाल्या. 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आतापर्यंत 22 झाल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा एक बॉल शिल्लक. चौकार आलाय, माफ करा, स्वराजच्या बॅटमधून चौकार. पुन्हा एकदा शपलून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथेही बीट केलाय. बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीनं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बॅटिंग करत असताना पंकज फायटर्स टीम 2 गडी बाद 22 रन. खेळ संपला. टीमची धावसंख्या 12च्या सरासरीने धावा आल्या 24. स्पॉट बॉयज मित्रमंडळाच्या वतीने या स्पर्धेचं अगदी झकास आयोजन आहे आणि आज संपूर्ण या खेळाडूंना प्रेक्षकांना मात्र एक जेवणाची वेगळी रुचकर व्यवस्था या स्पॉट बॉयज मित्रमंडळाच्या वतीने केलेली आहे. पुलरलेनचा बॉल, जीवन गोपाल आले बॉलिंगसाठी. ओव्हर नंबर 3 मध्ये पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर आणि पंच आता दंडित करतायत. पहिल्या बॉलवरती जीवन गोपालेला एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअरवरती 25 धावा 25. आमचे नामांकित असे आचारी आज रणजित पाटील आणि राहुल पाटील त्यांचे संपूर्ण सहकारी यांच्या माध्यमातून अगदी चविष्ट रुचकर जेवण बनवण्यात आलेलं आहे. आज संडे आहे, सुपर संडे आहे, म्हणजे खाण्यापिण्याचा दिवस आणि या सुपर संडेमध्ये नॉनव्हेजचं अगदी चविष्ट आणि रुचकर जेवण ज्यांच्या माध्यमातून बनवण्यात आलेलं आहे. रणजित पाटील, राहुल पाटील, त्यांची संपूर्ण टीम, या सर्वांचं मनपूर्वक आभार. सिंगलनं स्ट्राईक रोटेट झाली आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता 26 या आकड्यावरती. आता स्ट्रायकिंग इनला बॅटिंगसाठी स्वराज म्हात्रे. स्वराज म्हात्रे याच्या बॅटमधून जर पाहिलं तर आतापर्यंत 2 चौकारांचा समावेश असताना 13 धावांची खेळी आतापर्यंत साकारलेली आहे. 8 बॉलमध्ये 13, म्हणजे फारशा धावा नाही आहेत. स्वराज म्हात्रेची जी अपेक्षा आहे स्वराज म्हात्रेकडून. पहिलाच बॉल उडवलाय लॉंग ऑफला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये आणि बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या भरून बॉल सीमारेषा पलीकडे. स्वराज म्हात्रेच्या बॅटमधून येतोय स्पॉट बॉयज प्रीमियर लीगचा हा उत्तुंग षटकार. ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 नाही तर 8च रन आल्या होत्या. त्यामुळे 2 षटकांच्या खेळानंतर 22 धावा झाल्या आणि हा एक सिंगल नंतर षटकार, म्हणजे आता टोटल स्कोर झालाय 30 रन कंप्लीट. चांगला वाईड यॉर्कर. या चेंडूवरती उत्तर शोधता आलं नाहीये स्वराज म्हात्रेला. एकतर चॉपी करायला गेला नाहीये, एकतर बॉल सोडून दिलाय. त्यामुळे अगदी फेअर डिलिव्हरी आहे. डॉट बॉल थांबवला स्वराजला जीवन गोपालेनं. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. स्कोअर ऑफ द विकेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे विनेश म्हात्रे.
इथे रनआउटची संधी होती परंतु नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलाय. 2 धाबा ते मिळत आहेत स्वराज म्हात्रेला आणि 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या टोटल स्कोर झालाय 32. 32 ऑन बोर्ड. सध्या चांगला खेळ सुरू आहे. टॉस इथे जिंकलाय जॉयल स्ट्रायकर्स या टीमनं. प्रथम गोलंदाजी करतायत. ओ फटका मिस टायमिंग झाले आणि लॉंग ऑफ. आता लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ आल्या बॉलच्या खाली. अजय टाकणं पकडला जाईल. त्याला माहिती आहे ही विकेट आपल्या टीमसाठी किती महत्वाची आहे. झेलचीच्या स्वरूपामध्ये महत्वाची विकेट काढली गोलंदाज जीवन गोपालेनं आणि फलंदाज बाद होतोय स्वराज जो आयकॉन खेळाडू होता पंकज म्हात्रेचा. तो बॅक इन पॅव्हेलियन मैदानाच्या बाहेर. मध्ये चांगली फिल्डिंग. सिंगलनं आपलं खातं उघडलं अनुंज आणि या सिंगल बरोबर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 33. 33ला 3. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड रन झालेले आहेत. पंकज फायटर्स बॅटिंग करत असताना 3 गडी बाद 33. पहिल्या ओव्हरमध्ये 14. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये अजय टकला आटाल्या आणि या ओव्हरमध्ये जीवन गोपालेनं महत्वाची भूमिका पार पडली. ती ही स्वराज म्हात्रेची विकेट प्राप्त करत असताना या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या टोटल 12. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपला. 33ला 3 विकेटचं नुकसान आहे आणि आता ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये झालाय. तोपर्यंत जाऊया ऐकूया डीजे कडून चांगले संगीत. चांगली स्पर्धा तुम्ही पाहता आणि खूप चांगलं संगीत आहे. बायांचं गाणं हे संगीत तुम्ही ऐकलं. स्पॉट बॉयज मित्रमंडळाच्या वतीने या स्पॉट बॉयज प्रीमियर लीगचं आयोजन तुम्ही पाहताय आणि स्पॉट बॉयज मित्रमंडळानं मात्र ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी एकही घटकाकडून स्पॉन्सरशिप घेतली नाहीये. याचा आवर्जून उल्लेख व्हायला पाहिजे. कुठल्याही घटकाकडून पुरस्कर्ते म्हणून मदत घेतली नाहीये. प्रत्येक खेळाडूंना मात्र सो खर्चाने सो इच्छेने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी काय ना काहीतरी फुलाची पाकळी म्हणून मदत केलेली आहे. या सर्वच घटकांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जे स्वप्न होतं मगाशी अजिंक्य पाटीलने सुद्धा खूप चांगला उल्लेख केला की ज्या खेळाडूंना आपल्या कोपरखिरणे अंतर्गत जेवढ्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धामध्ये खेळण्याची संधी मिळत नाही आहे. त्यामुळे मात्र त्यांना कुठेतरी खेळण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही केलेला स्पॉट बॉयज मित्रमंडळानं केलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे. अजिंक्य पाटील तुमच्या कार्याला आमचा सलाम. खूप चांगली संकल्पना. पुढच्या वर्षी या स्पर्धेचं आयोजन अगदी थंडीमध्ये झालं पाहिजे कारण उन्हामध्ये भरपूर त्रास होतोय. आज लोकांना तुम्ही जेवण ठेवलंय
हे खऱ्या अर्थानं चांगलं आहे, परंतु जेवणाची बरीच लोकांची इच्छा नाही आहे, कारण गरमीचा त्रास आहे. त्याच्यामुळे पुढच्या वर्षी एक चांगला नियोजन करा थंडीच्या वातावरणामध्ये या स्पर्धेचं आयोजन, आणि पुढच्या वर्षी यावर्षी काहीतरी त्रुटी राहतील, काही चुका राहतील, त्या दुरुस्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. मला वाटत नाही आहे की या हंगामामध्ये, या सीझनमध्ये, या आयोजनामध्ये कुठे त्रुटी राहतील, कुठे चुका राहतील, हे मला वाटत नाही आहे. खूप चांगली स्पर्धा आज स्पॉट बॉयज मित्रमंडळाने आयोजित केलेली आहे. यावेळी स्पा बिगेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल चालला, स्कोर ऑफ द विकेट. चांगली फिल्डिंग, रनआउटची संधी आहे, परंतु फेकी खराब आहे, त्यामुळे 2 धाबा. त्यानंतर तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न, 3 धाबा ते कंप्लीट केलेत. ओव्हरथ्रो झालेले आहे. चौथी धाव सुद्धा कंप्लीट झाली असती, परंतु कल्पेशची तयारी नव्हती. आता मात्र चौथी धाव. काय घडलं जाते क्रिकेट, खराब क्रिकेट आहे. 5वी सुद्धा धाव येईल का? आपल्या व्हॉट्सअपवरती, ज्यावेळेस यूट्यूबवरती अशा फनी रील्स पाहायला मिळतात, तसा फनी रील्स आपल्याला पाहायला मिळतोय. सोप्या यांच्याकडून जी अप्रतिम थ्रो आली होती, त्याच्यासाठी बक्षीस आलं नाहीये, परंतु कौतुक व्हायला पाहिजे. आणि हीच तर मजा आहे आज स्पॉट बॉयज प्रीमियर लीगची. ना पैशासाठी ना खेळासाठी, आपण खेळतो फक्त स्पॉट बॉयजसाठी. ही टॅगलाईन घेऊन आज ही स्पर्धा तुमच्यासाठी आणलेली आहे. गोलंदाज तयार, विराज. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय, गॅप मध्ये अगदी क्लिअर केलाय, आणि आता बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. बघूया अंपायरचा निर्णय काय. चला बिरजू भगत सांगतात षटकार आहे. इट्स आउट ऑफ द पार्क, सिक्सर. संख्या 45 या आकड्यावरती, कारण एका ऐऱ्या गैऱ्याचं काम नाहीये ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. जरी मी अजिंक्य पाटीलचं नाव घेतलं, त्याच्या पलीकडे सुद्धा अनेक असे घटक आहेत. मग सतीश रावत, राकेश रावत असतील, चेतक पाटील असतील, आमचे रॉनी सोलमन असतील, यांनी घेतलेली अथक मेहनत आहे, अथक परिश्रम आहे, आणि त्यांच्या परिश्रमाच्या जोरावर ही स्पर्धा आज यशस्वी होताना पाहायला दिसते. डॉट बॉल आला विराज कडून, चांगली गोलंदाजी आता होते. विराजचं हलकस कमबॅक या ओव्हरमध्ये. हो, फटका फसलाय, कॅच इटचा कॉल आहे, परंतु इलेव्हेशन उंच गेलाय, बॉल उंच गेलाय आणि वावरा बाहेर सुद्धा गेलाय. बॉल सीमारेषा पलीकडे. कल्पेशच्या बॅट मधून आणखीन एक कडक षटकार. जी खेळी साकारलेली आहे कल्पेशनं. बॉटम एंडचा चांगला वापर, बॅटचा स्विंग चांगला आहे, आणि खास करून त्यातल्या त्यात बॅटिंगची पोझिशन सुद्धा चांगली आहे कल्पेश. ओ, इथे कमी गतीने अगदी फिंगर्स रोज केले होते बॉलवरती, त्यामुळे मिसटायमिंग स्ट्रोक झाला. बॅटची कडा घेतली, सिंगल आली, आणि सिंगलच्या मदतीने आता 3-4 षटकं संपलेले आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पंकज फायटर्स या टीमची धावसंख्या आहे, स्कोर बोर्ड होती 3 गडी बाद 52 धाबा, 52 लॉस ऑफ 3 विकेट्स. या ओव्हरमध्ये 11 धाबा खर्च केल्या विराज पाटीलनं. 18 धाबा, एकही विकेट त्याला प्राप्त करता आला नाहीये. पहिलं षटक स्वप्नील देशमुखनं टाकलं, तिथे 14 धाबा देत असताना 2 विकेट प्राप्त केल्या. दुसरं षटक अजय टकनं टाकलं, तिथे 10 धाबा, विकेट आली नाहीये. तिसरं षटक जीवन गोपालेनं टाकलं, तिथे 12 धाबा खर्च केले आणि जीवन गोपालेनं 1 विकेट तिथे प्राप्त केली. आणि विराजनं 4थं षटक टाकलं. 18 धाबा खर्च करत असताना एकही विकेट त्याला प्राप्त करता आला नाही. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 52 या आकड्यावरती, 52 ऑन बोर्ड. चला, जेवणाची व्यवस्था झालेली आहे. कुणाला जेवण करायचं असेल तर आमच्या उजव्या बाजूला जेवणाचे काउंटर्स आहे, ते त्या काउंटरवर जाऊन आपण जेवण करून घ्यायचं आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय, 52ला 3. आता नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 5 मध्ये अभिषेक आलाय. स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी
देत ओव्हरमध्ये अभिषेकला पाचारण केलं बॉलिंगसाठी. चोवीस बॉलमध्ये 52 धाबा जमवलेत. खास करून कल्पेश ची बॅटिंग इम्प्रेसिंग राहिली. अनऑर्थोडॉक्स स्टाईलनं मात्र त्याने फटके मारलेत मैदानाच्या चहू बाजूला. आणि दोन्ही भाऊ भाऊ आहेत. अनुज आणि कल्पेश. बॉलिंग करतोय तो अभिषेक आणि त्याच्या समोर आहे तो कल्पेश. म्हणजे भाऊ गोलंदाजी करतोय आणि भाऊ बॅटिंग करतोय. इथे पंचांकडे अपील आहे, स्ट्रॉंग अपील, परंतु स्पष्ट नकार अपील फेटाळलेली आहे. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती अगदी क्रीजमध्ये टाकला अभिषेकनं बॉल कल्पेशच्या विरोधामध्ये आणि पहिल्या बॉलवरती बीट केला कल्पेशला. डॉट बॉल. यावेळेस पुढे सरसावत मारला फटका आणि बॉल चालला तर ढगात लाइटिंग करत बॉल सीमारेषा पलीकडे. बॉल वरती केली कल्पेशने. डिशुम डिशुम फायटिंग. बॉल सीमा पार. सिक्सर. अभिषेकच्या विरोधामध्ये एक षटकार मारलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 58 धाबा 58. अजूनही बॉल शिल्लक आहेत या ओव्हरचे 4. बॉल सोडला ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर बॉलची पिचिंग आहे. अंपायरचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीनं तर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 59 झाल्यात 59. अजूनही 4 बॉल आहेत. पुन्हा एकदा स्टेप आउट करतात. चांगली स्टंपिंग केली आणि तर बघूया अंपायर सिग्नल करतात नॉट आउट. खूप चांगली विकेट किपिंग स्वप्नील देशमुख कडून. चांगला कटरचा वापर केला होता अभिषेकनं. टप्पा पडल्यानंतर घरकन बाहेर काढला बॉल आणि स्टेप आउट करत मारण्याचा प्रयत्न, परंतु त्यानंतर मात्र पॉपिंग क्रीजमध्ये शाबित आहे कल्पेश, त्यामुळे वाचलाय. डॉट बॉल. 3 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. 59 धाबा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अलोंग द कार्पेट. डीप मध्ये आता मिड विकेट आहे. फिकी केली जाईल. चांगली फिकी आहे जीवन गोपालेकडून. चांगली फिल्डिंग. एकच धाव मिळताना दिसेल कल्पेशला आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 60. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 60 रन कंप्लीट. साठ धाबा झालेत. 4.4 चेंडूंचा सध्या खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 60. गडी बाद झाले 3. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि आता समोर अनुज छारे ज्याच्या बॅटमधून आपण 2च धाबा पाहिलेल्या आहेत. ऑन साइडला खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये आता मिड विकेट जातोय. एका हाताने बॉल फेकी केलेला आहे. तोपर्यंत 2 धाबा आरामात पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही बॅटरनं. 2 धाबा इथे मिळत आहेत अनुज छारेला आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 62 रन झालेले आहेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक. जॉल स्ट्रायकर्स या टीमनं या मॅचमध्ये टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करत असताना पंकज स्ट्रायकरनं धाबा बनवला 3 गडी बाद 62. चांगला बॉल आहे. गतीमध्ये परिवर्तन. डॉट बॉलनं ओव्हरची किंबहुना झाली पहिल्या डावाची समाप्ती आणि पहिला डाव संपल्यानंतर पंकज फायटर्स या टीमनं धाबा बनवल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 आणि विजयासाठी करायचे आहेत. जॉल स्ट्रायकर्स या टीमला सेकंड डावमध्ये 63 धाबांचं लक्ष आहे. 63 टू विन. जाऊया लगेच आपण टॉससाठी जाणार आहोत. तिथे चौथ्या मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये जो लुझर संघ आहे आणि दुसऱ्या मॅचमध्ये लुझर संघ आहे त्याच्या दोन्ही संघामध्ये होईल टॉस. म्हणजेच पहिल्या मॅचमध्ये द्राविड इंडियन्स आणि दुसऱ्या मॅचमध्ये रिया चॅलेंजर्स. त्यामुळे नेक्स्ट मॅचमध्ये द्रव्या इंडियन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये रिया चॅलेंजर्स असा सामना होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन पण टॉससाठी या आणि खास करून मगाशी मी उल्लेख केला की स्वप्नील देशमुख जो जॉल स्ट्रायकर्स
या टीमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. कालच्याच रात्रीमध्ये ही स्पर्धा खेळण्यासाठी खास कानपूर ते भूमिपुत्र मैदान कोपरखेरण्याचा प्रवास त्यानं कालच्या रात्रीमध्ये कापला आणि ही स्पर्धा खास खेळण्यासाठी तो नवी मुंबई शहरामध्ये दाखल झालेला आहे. त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. चला रेया चॅलेंजर्स टीम सर्वप्रथम जेवून घ्या, कारण तोंड पाडू नका, अजूनही संधी आहे. एक सामना गमावला तरी हरकत नाहीये, अजून संधी आहे, त्यामुळे तुम्ही पहिला जेवून घ्या. खास करून राकेश रावत जे ओनर आहेत टीमचे, (63 to win) 63 धाबांचं लक्ष आहे मॅच मध्ये. स्पॉट बॉयज मित्रमंडळाच्या वतीने या स्पर्धेचं अगदी खूप चांगलं आयोजन आहे, नियोजन आहे. एक नेटकं आयोजन आणि देखणी स्पर्धा. स्पॉट बॉयज प्रीमियर लीग सन 2026 आणि पर्व क्रमांक पहिला आणि यातच सर्व आहे. पहिलं वर्ष आहे, परंतु असं वाटत नाही की पहिलं वर्ष आहे. पुढच्या वर्ष आणखी नवीन जोमाने आणि गोठुली गावचे सुजल उर्फ बॉबी यांचं या ठिकाणी या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया या स्पॉट बॉयज मित्रमंडळाच्या वतीनं या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. 63 to win चांगलं टार्गेट सेट झालं या मॅच मध्ये. 30 बॉल 63 धाबा जॉयल स्ट्रायकर्स या टीमच्या विरोधामध्ये आता सेट केलेत. पंकज फायटर्स या टीमनं स्वतः संघ मालक पहा, टीमचा नेता, त्याच्या पाठीमागे स्वराज मात्रे आयकॉन खेळाडू आणि त्यांचे संपूर्ण शिलेदार सहकारी आता मैदानामध्ये दाखल झालेत. 63 धाबा रोखायचे आहेत. 63 धाबांचा पाठलाग करायचा आहे जॉल स्ट्रायकर्स या टीमला आणि 63 धाबा रोखायचे आहेत पंकज फायटर्स या टीमला. एमपी वाल्यांची बिहार कार्यक्रमाची माहिती, त्या स्पर्धेची माहिती, त्या सांस्कृतिक कार्यक्रमाची माहिती आपल्या गावातील जे क्रिकेट प्रेमी आहे, आपले सर्वांचे लाडके अविनाश भरत पाटील यांनी मात्र या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. खरं तर ज्यावेळेस आपल्या कोपरखेरणे गावामध्ये अगदी वेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात, सांस्कृतिक असतील, क्रीडा असतील, मग क्रिकेटच्या स्पर्धा असतील, त्या स्पर्धेची संपूर्ण बातमी आपल्या दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये छापली जाते आणि त्यांचं संपूर्ण श्रेय अविनाश भरत पाटील यांना मी देईन, कारण त्यांच्या माध्यमातून कुठल्याही कार्यक्रमाची माहिती लगेच आपल्या वर्तमानपत्रामध्ये छापण्यात येते. कारण
आज आपण ही स्पर्धा पाहत आहात. या स्पर्धेच्या संदर्भात बातमी ही नक्कीच उद्या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध केली जाईल अशी ग्वाही मी समालोचकाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडत आहे. कारण अविनाश भरत पाटील ही आपल्या गावातील एक व्यक्ती आहे ज्यांच्या माध्यमातून गावातील स्पर्धा, कुठल्या आपल्या गावामध्ये एखादी निधनची वार्ता, गावातील समस्या, गावातील नावलौकिक झालेल्या ज्या बातम्या आहेत ते प्रसिद्ध करण्याचं काम नेहमीच वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपले अविनाश भरत पाटील यांच्याकडून केलं जातं. नुकतंच झालेल्या ज्या आगरी समाजामध्ये जी धवलगीत स्पर्धा तुर्भे गावामध्ये संपन्न झाली होती त्या स्पर्धेमध्ये सुद्धा माझीच आई दुसऱ्या क्रमांकासाठी पात्र ठरली होती आणि ती माहिती आमचे अविनाश भरत पाटील यांच्याकडून वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध केली होती. त्यानंतर काही दिवसापूर्वी माहवे गावातील ज्या मैदानावर प्रकाश झोतातील अंडरम स्पर्धा संपन्न झाली होती तीही स्पर्धेची बातमी अविनाश पाटील यांच्या माध्यमातून त्या वर्तमानपत्रामध्ये छापण्यात आली होती. आणि त्याचबरोबर त्यातल्या त्यात जो विश्व परिक्रम वारकरी संप्रदायामध्ये नुकताच झाला होता 108 दिवसांचा जो नर्मदा परिक्रमा करणारा विशाल महाराज जे कोपरी गावचे आहेत आणि आपले धनंजय वेटा यांच्या माध्यमातून तो नर्मदा परिक्रम करणारा एक विशाल काय रेकॉर्ड्स झाला होता तीही बातमी आपल्या वर्तमानपत्रामध्ये अविनाश पाटीलनंच दिली होती. आणि खरोखरच यांच्या कार्याला आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून अविनाश तुमच्या कार्याला आमचा खूप खूप सलाम आहे. जाऊया बॅक टू द क्रिकेट. मैदानामध्ये 63 करायचे आहेत. पहिल्या बॉलवरती डॉट, त्यानंतर सिंगल. जीवन गोपाले आणि त्यांच्या जोडीला विनेश म्हात्रे आहेत. स्वराज म्हात्रे पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकत असताना चांगला बाउन्स प्राप्त केलाय. बॅकफुटला जात असताना हलकासा कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे बाईकच्या स्वरूपामध्ये सिंगल येते आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड आता 2 या आकड्यावरती आहे. अविनाश भरत पाटील यांची मी चर्चा करत होतो. अगदी क्रिकेटचे निश्चिम प्रेमी आहेत. त्यांना या मैदानावरती यायला जमत नाहीये, परंतु ज्या ज्या वेळेस कोपरखिरणे भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये जेवढ्या स्पर्धा होतात त्या घर बसल्या त्या स्पर्धेचा लाईव्ह आनंद ते नेहमीच घेत असतात. आता नुकतंच त्यांचा आम्हाला एक व्हॉट्सअप मेसेज येऊन गेला की दादा मी ही स्पर्धा पाहतो आणि आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या स्पॉट बॉयज प्रीमियर लीगला. तुमचंही मनपूर्वक आभार. इथे पहा लॅप स्वीप करण्याचा प्रयत्न, ऑफस्टम्पच्या बाहेर पंचांचा सिग्नल येतो, व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या 3. 63 करायची आहे. सुरुवात तर चांगली केली स्वराज म्हात्रेनं पहिल्या ओव्हरमध्ये. चांगली लेंथ आहे, चांगली लाईन आहे, जास्त रूम देत नाहीये, जास्त वेट देत नाहीये मोठ्या फटक्यांसाठी आणि यासाठी जाणला जातो स्वराज म्हात्रे. स्वराज म्हात्रेचं एक वैशिष्ट्य आहे, ज्या वेळेस स्वराज म्हात्रे एखादी स्पर्धा खेळतो त्या वेळेस मात्र बॅटिंग तर त्याची चांगली झाली नाहीये तर सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजी चांगली करतो आणि गोलंदाजी चांगली झाली नाही तर सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग चांगली करतो. हे वैशिष्ट्य आहे स्वराज म्हात्रेचं. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप मधून बॉल चाललाय, 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि बॉल चाललाय सीमा पार. येतो विनेशच्या बॅटमधून चौकार. थँक्यू. चांगला फटका आलाय जीवनच्या बॅटमधून चौकार. शपल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फॅडला लागला बॉल, शॉट फाईन लेगला. चांगली फिल्डिंग आहे यश कडून. षटकाची होती समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आता टीमची धावसंख्या आहे जॉयल स्ट्रायकर्स टीम 63 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 7 धाबा झालेत, 7 धाबा झालेले आहेत. तर मित्रांनो आपण चर्चा करत होतो अविनाश भरत पाटील यांची. आपल्या गावातील एक जरी
पायाने ते अपंग असले तरी सुद्धा अगदी क्रिकेटसाठी काही पण आणि क्रिकेटसाठी एक निश्चिमाते प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आहेत. आपल्या गावातील स्पर्धेमध्ये मी अविनाश भरत पाटील यांचा सन्मान होताना पाहिला नाही आहे, परंतु ज्या ज्या वेळेस अविनाश पाटील तुम्ही याल या क्रीडांगणावरची त्यावेळेस मात्र जरूर आम्ही तुमचा सन्मान करू, यातील मात्र शंका नाही आहे. आज कुठलीही गोष्ट असेल, मग होलीच्या बातम्या ज्यावेळेस तुम्ही ऐकल्या, आपलं एक गाव एक होली जो कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाची बातमी त्याने सुद्धा वर्तमानपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध केली होती. अशा अनेक घटना आहेत, अनेक बातम्या आहेत, अनेक कार्यक्रम आहेत ज्या ज्या वेळेस कोपरखैरणे गावामध्ये संपन्न केले जातात, लगेच दुसऱ्या दिवशी त्या कार्यक्रमाची माहिती वर्तमानपत्रामध्ये दिली जाते अविनाश पाटील यांच्या माध्यमातून. यांचाही उल्लेख व्हायला पाहिजे, कारण एक महत्त्वाची व्यक्ती आहे. कारण आपल्या कोपरखैरणे गावामध्ये जेवढे जेवढे कार्यक्रम होतात ते मात्र दुसऱ्या गावामध्ये लगेचच प्रसिद्ध केले जातात. अनुज छारी बॉलिंगसाठी आलाय, विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, स्कोर ऑफ द विकेट, क्षेत्ररक्षक चेस करतो परंतु बॉलनं शर्यत जिंकलेली आहे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या फरार होतोय. बॉल सीमा पार, जीवनच्या बॅटमधून येतो आणखीन एक चौकार. ओरमुडती रन आखेत 12 ओ चांगला यॉर्करचा वापर केलाय. ड्राईव्ह करत असताना इथे धाव घेतली नाही, कारण स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये एक चांगली फिल्डिंग अनुज चारीच्या माध्यमातून डॉट बॉलची होती समाप्ती. 3 बॉलचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. 63 धाबांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे या मॅचमध्ये. थोडासा रनवे मध्ये भेटते, त्यामुळे पंचांचा इशारा येतोय डेड बॉलचा. 12 धाबा झालेत. चला तर लुजर सामना होईल. चौथा सामना, पहिल्या मॅचचा लुजर, दुसऱ्या मॅचचा लुजर म्हणजे द्राविड इंडियन्स आणि त्यांच्या विरोधामध्ये रिया चॅलेंजर्स. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला टॉस साठी तयार राहायचं आहे. आणखीन एक डॉट बॉल. 12 धावा झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये 7 स्वराज म्हात्रेनं खर्च केले. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये 5च धावा खर्च केलेत अनुज चारीनं. चांगली गोलंदाजी करतोय ओव्हर नंबर 2 मध्ये. ओ पुन्हा एकदा बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. लगातार 3 चेंडू डॉट बॉल टाकलेत. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार, त्यानंतर तिसरा, चौथा आणि 5वा बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती ढेप केलाय अनुज चारीनं. डॉट बॉल, सलग 3 बॉल डॉट. ओ ड्राईव्ह केलाय हेलिकॉप्टर स्टाईलनं, थोडासा लूक केला परंतु तिथे गडबड झाली. लॉंग ऑनला खराब फिल्डिंग आणि त्याला हुलकावून देत बॉल सीमारेच्या पलीकडे शेवटच्या बॉलवरती आलाय. जीवन गोपालेच्या बॅटमधून चौकार. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या बिनगडी बस 16. कर तू डालना भात
18 बॉल मध्ये 47 करायचे आहेत. विनेश म्हात्रे आणि त्याच्या जोडीला जीवन गोपाले टीमचा आयकॉन खेळाडू होता, सध्या बॅटिंग करतोय. संजित पाटील आलाय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार याच खेळाडूने जिंकला होता. एका ओव्हरमध्ये कसे पण 3 6 मिळाले तरी गजाला 500 रुपये 40 प्लस कव्हर करणं. आणि विनेश म्हात्रेला इथे पारितोषिक आलेलं आहे, परंतु पहिला बॉल सोडून दिला विकेट किपर साठी. बघूया आता अंपायर काय सिग्नल करतायत. बाईच्या स्वरूपामध्ये 1 रन. विनेश म्हात्रेने या ओव्हरमध्ये कसे 3 षटकार मारले तर 40 प्लस कोपरकरने या टीम कडून 500 रुपयाचं पारितोषिक विनेश म्हात्रे या खेळाडूला मात्र दिलं जाईल. आता 17 बॉलचा खेळ इथून शिल्लक आणि धाबा करायचे आहेत 46. 17 बॉल 46 धाबांची आवश्यकता. ओ बॅटच्या 2 इनला बॉल लागलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न मिड ऑफला क्षेत्ररक्षक डिरेक्ट चांगला केला, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये अगदी बरोबर पोहोचला होता जीवन. चांगली फेकी आहे स्वतः टीमचे संघ मालक पंकज म्हात्रे कडून. 1 धाबी ते मिळते, म्हणजे आता 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये आता करायचे 45 धाबा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते रन झालेत 19. 44 धाबांची आवश्यकता आहे. 16 बॉल आणि 44 धाबा. ओ स्लॉग स्वीप, बॉल उडवलाय, उंच केलेला आहे, टाकलाय पायावर आणि घेतलाय शिंगावर आणि मारलाय बांधावर. बॉल सीमारेषा पलीकडे जीवन गोपाळच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग षटकार. रुसल्याने गो हलदीला जावई रुसल्याने गो हलदीला. अजून 38 करायचे आहेत. 15 बॉल आणि 38 धाबांची आवश्यकता आहे. ओ पुलरलेनचा बॉल थोडासा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. इथे चांगली गोलंदाजी आता संचित करतोय. रीड करत असताना बॉलचा पिच झाला होता. डॉट बॉल म्हणजे आता 14 बॉल मध्ये 38 धाबांची आवश्यकता आहे. ओ पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग आहे. 1च धाव मिळणार. बाईच्या स्वरूपामध्ये सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड टोटल स्कोर झालाय 26 धाबा. म्हणजे आता 13 बॉल मध्ये करायचे आहेत 37 धाबा. 13 बॉल आणि 37 धाबांची आवश्यकता. हा बॉल महत्वाचा आहे जॉय स्ट्रायकर्स या टीमसाठी. ओ विकेट करण्याचा प्रयत्न. इथे फटका फसलाय विनेशचा. पहिली धाब वेगाने, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होईल का? आणि इथे होताना दिसते रनआउटची संधी. डिरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. विनेश म्हात्रेला जावं लागेल. रनआउटच्या रूपानं पहिला धक्का लागतोय जॉय स्ट्रायकर्सच्या टीमला. विनेश बॅक टू द पॅव्हिलियन. आता 12 बॉल मध्ये करायचे आहेत 36 धावा. 12 चेंडू आणि 36 धाबांची आवश्यकता. ऐकूया डीजे कडून एक चांगलं संगीत. आया मेरा
स्पर्धा आज आपले मित्र हरीश पाटील जे कोपरकिरण्याचे आहेत आज गोवासाठी भ्रमण करण्यासाठी गेलेले आहेत आणि गोव्यावरून ही स्पर्धा पाहत आहेत. हरीश पाटील त्यांचे संपूर्ण मित्र परिवार आज गोव्यामध्ये ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत. त्यांनीही या स्पर्धेमध्ये शुभेच्छा दिलेल्या आहेत. हरीश पाटील तुमच्या सर्वांचंच आम्ही स्पॉट बॉईज मित्रमंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आज ही स्पर्धा फक्त कोपरकिरण्यापुरतं मर्यादित नाही राहिली नाही आहे, तर आता गोव्यापर्यंत या स्पर्धेचा क्रेज वाढलाय. 12 बॉलमध्ये 36 करायचे आहेत, म्हणजे 12 बॉलमध्ये एक्झॅक्टली 6 मारायचे आहेत. उत्तुंग षटकार. पहिला बॉल शॉटअप चॅक केला बॉलला आणि उडवलाय बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगच्या वरून. बॉल सीमारेषा पलीकडे. इट्स आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्सिमम माइटी षटकार जीवनच्या बॅटमधून. माइंडसेटनं आता बॅटिंग केली जाते जीवन गोपालेकडून. हेतू चांगला आहे जीवन गोपालेचा की सामना लवकर संपवायचा. आता 30 करायचे आहेत, म्हणजे आता 11 बॉल मध्ये 5 मारायचे आहेत. ओ आणखीन एक चाबुक शॉट. फ्लॅट अँड फ्युरियस बॉल पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय जीवन गोपालेच्या बॅट मधून. आता 4 मारायचे आहेत 10 बॉल मध्ये, म्हणजे 24 करायचे आहेत. 10 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. संघर्षाच्या कालामध्ये तग धरून राहा, वेळ नक्की बदलते आणि ती वेळ आता बदललेली आहे. जीवन गोपालेनं माइंडसेटनं बॅटिंग केली जाते. मी मगाशी उल्लेख केला जीवन गोपाले या खेळाडूचा हेतू चांगला आहे की सामना लवकर संपवायचा. कडक बॅटिंग. गोलंदाजीसाठी कल्पेशवरती आक्रमण. 10 बॉलमध्ये 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये मित्रांनो हार कधीच मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणाला विचारलं नाहीये समुद्र किती दूर आहे. व्हाट अ स्ट्रोक. आजच्या या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फटका. हेलिकॉप्टर टाकलाय पायावर, घेतलाय शिंगावर आणि मारलाय बांधावर. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक तिसरा षटकार. व्हाट अ बॅटिंग. अफलातून बॅटिंग. तुम्हाला मिडास राजाची गोष्ट आठवत असेल, आपल्या आई वडिलांना आपल्या लहानपणी सांगितलेली ती गोष्ट आहे. मिडास राजा असा होता जिथे हात लावत तिथे सोनं व्हायचं. तसा जीवन गोपाले चेंडूला जसा स्पर्श करतोय, चेंडूवरती 6 रन लिहित आहेत, षटकार येतोय, त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. अगदी चेंडूला गुलाम केलाय. जिथे सांगेल तिथे चेंडू जातोय. कडक बॅटिंग आहे, कडक बॅटिंग आहे. आतापर्यंत 39 आकड्यावरती पोहोचलाय जीवन गोपाले. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्ड होती आता जाऊन पोहोचली 45, म्हणजे आता करायच्या 18 धावा 9 बॉल मध्ये. व्हाट अ बॅटिंग. ओ आणखीन एक मारलाय, मारलाय, मारलाय लॉंग ऑनच्या वरून. बॉल सीमा रेषा पलीकडे. जीवन गोपाले अगदी सेट होऊन आलाय. लगातार 4था षटकार आलाय जीवन गोपालेच्या बॅटमधून. बॉल सीमा रेषा पार. षटकार फक्त 12 धावा दूर आहे. 8 बॉल आणि 12 धावा. होत्याचं नव्हतं केलं या मॅच मध्ये जीवननं. उद्ध्वस्त करून टाकला. इयर स्ट्राईक केली इथे कल्पेशची जीवन गोपालेनं. ओ हा बॉल चांगला आहे, ही लाईन चांगली आहे. या टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. हा सामना वाचवायचा असेल तर या बॉलवरती बीट करून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 12 रन. ओ हेलिकॉप्टर पुन्हा एकदा उडवलाय. बॉल चाललाय सीमा रेषा पार. येतोय आणखीन एक षटकार आणि मित्रांनो या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आलंय जीवन गोपालेच्या बॅट मधून. तुम्हाला जीवन गोपालेची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. स्पॉट बॉईज प्रीमियर लीगची पहिली 50 आली जीवन गोपालेच्या बॅट मधून. आता फक्त 6 रनची गरज आहे. 20 बॉल मध्ये 50 धावा ठोकल्यात. काय बॅटिंग केली मैदानामध्ये. 51 धावा बनवलेल्या आहेत.
आता 6 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये आणि अशा कंडिशन मध्ये आता गोलंदाजीसाठी सुनील आलाय. सुनील सिंग या मॅच मध्ये कमबॅक करेल का, आपल्या टीमला जिंकून देईल का. उत्तप्पा या टोपण नावानं हा खेळाडू जाणला जातो. सुनील सिंग बॉलिंग साठी आलाय आणि स्ट्रायकिंग इला आता अजय टाकाय. 6 बॉल 6 धाबांची आवश्यकता. काय बॅटिंग केली मैदानामध्ये, प्रेक्षकांची मन जिंकणारी बॅटिंग केली जीवननं. टीमचा आयकॉन खेळाडू आहे. आज रॉनी सोलमन खुश असेल. पुलर लेनचा बॉल ड्राईव्ह चांगलाय, खोदून काढलाय, डिग आउट केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पंकज म्हात्रे एकच धाव घेतली आहे. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये अजूनही 5 करायचे आहेत. इथून जरी चान्स आहे, इथूनही कमबॅक होऊ शकतो. कारण जीवन गोपालीची विकेट जर या ओव्हर मध्ये आली किंबहुना या बॉलवरती तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो पंकज फायटर्स या टीमचा, आणि तसं करावं लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर हा महत्वाचा सामना आहे दोन्ही टीमसाठी. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो थेट सेमी फायनल मध्ये क्वालिफाय होईल. ओ हेलिकॉप्टर, लुक ॲट दॅट. आणि पंकजला तर संधी आहे. ओ झेल सोडला जातोय. इथे संधी होती कमबॅक करण्याची. आणि आता दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दुसऱ्या धाब्यासाठी आता रनआउट होतो अजय टाक. म्हणजे विकेटचं पतन. आता 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये धाबा करायचे आहेत. 4 बॉल 4 धाबांची आवश्यकता. इथे जर पंकजनं कॅच घेतली असती तर मॅच ही पकडली असती. इथून कमबॅक झालं असतं, कारण त्यातल्या त्यात जीवन गोपालीची विकेट आली असती. मग नवीन बॅट्समन, नवीन प्रेशर आणि सेट होण्यासाठी टाइम लागला असता. हे क्रिकेटचं मंत्र आहे, तंत्र आहे. परंतु जीवदान दिलंय ते हे जीवन गोपालीला. पंकज म्हात्रेनं झेल सोडलाय. चला रिया चॅलेंजर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये द्राविड इंडियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. यानंतर लुजर सामना होईल. चला टॉस करून घ्या, आपल्याकडे वेळ नाहीये. 2 वाजलेले आहेत. चार बॉल 4 धाबांची आवश्यकता. नवीन फलंदाज स्वप्नील देशमुख आता बॅटिंग साठी आलाय. बॉल ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर टाकलाय, त्यामुळे नो बॉलचा इशारा आहे. कारण विकेटची जी लाईन आहे त्याच्या बाहेर टाकल्या बॉल. म्हणजे फ्रीडचा संधी आहे, फ्रीडची संधी आहे. आणि अर्ध शतकासाठी राकेश रावत यांच्याकडून जीवन गोपालीला 2000 रुपयाचं कॅश प्राइस इथं जमा झालेलं आहे. आता 4 बॉल 3 धाबांची आवश्यकता आहे. रविकांत म्हात्रे यांचं आगमन झालंय, त्यांचंही करूया पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. ओ स्लॉग स्वीप, उडवला बॉल आणि आज फिनिशर. हा फिनिशर फटकालाय. बॉल सीमारेषा पलीकडे. विजयी चौकार येतो जीवन गोपालेच्या बॅटमधून आणि सामना मात्र जिंकलेला आहे. जॉयल स्ट्रायकर्स या टीमनं 8 विकेटनं सामना जिंकलाय. वेल प्लेड, अभिनंदन टीम. आणि या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच ज्यानं पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं लगवलं, ज्याच्या बॅटमधून धावा आल्या टोटल 56 ची धाबांची एक नॉट आउट मॅरेथॉन इनिंग, ज्याच्या मॅटमधून पेश झाले असा खेळाडू ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जॉयल स्ट्रायकर्स या टीमचा आयकॉन खेळाडू म्हणजे जीवन गोपाले ठरला या मॅचचा सामनावीर. चला टॉस करून घ्यायचे. रवी पाटील तिथे जॉईंट होतील टॉस करण्यासाठी. चला आता रॉनी सोलमन खुश आहे, कारण या स्पर्धेमध्ये सेमी फायनल साठी ते क्वालिफाय झालेत. त्यांचं खूप खूप अभिनंदन.